आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता अभिजित हारगे यांच्याकडून सांगली शहरामध्ये सम्राट व्यायाम मंडळ या ठिकाणी भव्य हळदी कुंकू व मोनिका करंदीकर प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमासाठी सांगली शहर, बेडग, मालगाव, कवटेमंकाळ, सावळी, पद्माळे या परिसरातून महिलांनी प्रचंड गर्दी केली। या स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे खालीलप्रमाणे देण्यात आले। प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज आणि पैठणी साडी, दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक आटा चक्की आणि पैठणी साडी, तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस एअर कूलर आणि पैठणी साडी, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस खास भेटवस्तू आणि पैठणी साडी, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस भेटवस्तू आणि पैठणी साडी, 6 क्रमांक ते 50 क्रमांकपर्यंतच्या विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या। हळदी कुंकूसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला वाण भेटवस्तू देण्यात आली। या कार्यक्रमामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सौ संगीता अभिजित हारगे शहर जिल्हाध्यक्ष यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला आणि नौशीन बारगीर यांनी आभार प्रदर्शन केले। यानंतर पुढचा कार्यक्रम कुपवाड, शनिवार दिनांक 9 मार्च, ठिकाण अकूज ड्रीमलँड, उपाध्याय हायस्कूल कुपवाड, वेळ सायंकाळी 5 ते रात्री 10। मिरज, रविवार दिनांक 10 मार्च, ठिकाण मिरज हायस्कूल मिरज, वेळ सायंकाळी 5 ते रात्री 10। या स्पर्धेमधील तीनही शहरातील पहिल्या 50-50 विजेत्या महिलांना मिरज येथे रविवारी दिनांक 10 मार्च रोजी होणाऱ्या महास्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल। महास्पर्धेमधील विजेत्या महिलांना युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पैलवान राहुलदादा पवार यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक TVS iQube किंमत 1,63,000 रुपयांची गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता हारगे, शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर, माजी सभापती धनपाल तात्या खोत, हरिदास पाटील, युवा नेते विज्ञान माने, युवा नेता अभिजित कोळी, रिक्षा संघटनेचे रामभाऊ पाटील, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी, मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे, माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष वंदना चंदनशिवे, संगीता जाधव, मंजुश्री कुंभार, सांगली शहराध्यक्ष स्वाती शिरूर, मिरज शहराध्यक्ष शारदा माळी, सांगली कार्याध्यक्ष वैशाली धुमाळ, लीना यादव, अनिता पांगम, छाया जाधव, वैशाली कळके, सुरेखा सातपुते, सुरेखा हेगडे, अरुणा कांबळे, शीतल सोनवणे, कुपवाडचे संगीता जाधव, नौशीन आयुब बारगीर, उत्तम आबा कांबळे, विद्याताई कांबळे, गॅब्रियल तिवडे, महालिंग हेगडे, राष्ट्रवादीचे सचिव शुभम जाधव, इर्शाद पखाली, अजहर सय्यद यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी आणि सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्हा सर्वांचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचप्रमाणे जागतिक महिला दिन या निमित्ताने आमच्या सर्व महिला भगिनी, माझ्या सर्व बरोबर काम करणाऱ्या पदाधिकारी, खास करून संगीताताई हारगे यांच्या नेतृत्वाखाली या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा। कार्यक्रमात व्यत्यय न आणता आणि सर्व महिलांसाठी माहितीसाठी कुपवाडला 8 तारखेला हा सेम कार्यक्रम 9 तारखेला होणार आहे आणि 10 तारखेला मिरजेला होणार आहे। तर सर्वांनी तिथं पण उपस्थित राहिला तर काही हरकत नाही। आपल्या कोण मैत्रिणी वगैरे असल्या, आपले परिवारातले कोण असले, आपले नातेवाईक असले तर त्यांना निरोप द्यावा ही विनंती। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमात व्यत्यय आणत नाही, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।